त्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये आपल्या वक्तृत्व शैलीनं नाव कमावलं। ती कुमारी राजनंदिनी पडर ही आपल्या समोर एक छान कविता ही सादर करणार आहे आणि मनोगत व्यक्त करते। राजनंदिनीसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवूयात। नमस्कार। सर्वप्रथम सर्वांना महिला दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देते। या कार्यक्रमासाठी उपस्थित माढा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार रणजितदादा नाईक निंबाळकर यांच्या पत्नी ॲडव्होकेट सौ जिजामाला नाईक निंबाळकर, मनीषाताई शमशेरदादा निंबाळकर, या कार्यक्रमाच्या आयोजक व कोळकीच्या माजी सरपंच रेश्माताई संजय देशमुख। ॲडव्होकेट सौ जिजामाला नाईक निंबाळकर यांच्या प्रेरणादायी व्यक्तिमत्वाकडे पाहून एक छोटीशी कविता सादर करते। संस्काराची ज्योत मनात, डोळ्यात स्वप्नांचा प्रकाश। संस्काराची ज्योत मनात, डोळ्यात स्वप्नांचा प्रकाश। जनतेसाठी जगण्याची तिच्या हृदयात आस। जनतेसाठी जगण्याची तिच्या हृदयात आस। शब्द तिचे निर्मळ, विचार तिचे निर्मळ, शब्द तिचे मधुर गोड। विचार तिचे निर्मळ, शब्द तिचे मधुर गोड। सत्य न्याय समतेसाठी तिचा चालतो अखंडपणे बोध। सत्य न्याय समतेसाठी तिचा चालतो अखंडपणे बोध। साधेपणात तिची श्रीमंती, नम्रतेत तिचा अभिमान। साधेपणात तिची श्रीमंती, नम्रतेत तिचा अभिमान। सर्वांना पुढे घेऊन जाणं हेच खऱ्या अर्थाने तिचं धन। सर्वांना पुढे घेऊन जाणं हेच खऱ्या अर्थाने तिचं धन। धैर्य तिचं पर्वतासारखं, संकटातही ना डगमगे। धैर्य तिचं पर्वतासारखं, संकटातही ना डगमगे। करुणा तिची सागरासारखी, प्रत्येक दुःखाला ती कवटाळे। करुणा तिची सागरासारखी, प्रत्येक दुःखाला ती कवटाळे। नेतृत्व तिचं दीपस्तंभ, नेतृत्व तिचं दीपस्तंभ, अंधारातही दिशा दाखवे। सुसंस्कृत स्त्री शक्तीचा आदर्श, समाजाला नवे बळ देणे। सुसंस्कृत स्त्री शक्तीचा आदर्श, समाजाला नवे बळ देणे। अशा आपल्या जिजामाला प्रेरणेचा अखंड स्रोत। अशा आपल्या जिजामाला प्रेरणेचा अखंड स्रोत। त्यांच्या पावलांनी उमटतो प्रगतीचा सुंदर मार्ग। त्यांच्या पावलांनी उमटतो प्रगतीचा सुंदर मार्ग। सासू सुनेचं नातं खूप खास असतं, फक्त थोडं गुंतागुंतीचं असतं। अर्थातच हे नातं त्या दोन व्यक्तींच्या स्वभावावर अवलंबून असतं। हे नातं जेवढं नाजूक तेवढं संघर्षाचं असतं। यावरूनच एक कविता सादर करते। काय सांगू आणि किती सांगू शांताबाई, आमची बी सुनबाई तशीच आहे। तरी तुमची बरीच म्हणायची, पण आमची लय गुणाची। तोंडाला माझ्या चवच नाही आणि चांगलं चुंगलं करा की काय। तोंडाला माझ्या चवच नाही आणि चांगलं चुंगलं करा की काय। अशीच खाती ना अशीच बसती, अशीच खाती ना अशीच बसती। अंगात सुस्ती ज्ञानगुडी नुसती, मुसू मुसू रडती, डोळ काय गाळीती। 5-5 मिनिटाला आईला फोन लाविती आणि सांगून कान का गळ्या लय खडा फोडीती। मग येन बाय मला फोन लाविती आणि म्हणती माझी चिमणी लय गुणाची हाय, सांभाळून घ्या तिला। मग मी बी आपली कानाला लावती खडा, मग मी बी आपली कानाला लावती खडा। हितनं पुढं सुनबाईला नाही बोलायचं तडा तडा। हितनं पुढं सुनबाईला नाही बोलायचं तडा तडा। मी गप झालेली बघून, मी गप झालेली बघून लय गोड वाटतं तिला आणि छुमछुम पैंजण बळच वाजून त्यागार दावती मला। आणि छुमछुम पैंजण बळच वाजून त्यागार दावती मला। सख्या सयाशी
आयाबायाशी, सख्या सयाशी आयाबायाशी सारखं थोबाडी चकत बसती. आणि सासू संग बोलायचं म्हणलं की हिचे दात खिळे बसती. आणि सासू संग बोलायचं म्हणलं की हिचे दात खिळे बसती. लेकराचा संसार सुखाचा व्हावा म्हणून फुगीर फुटाणीला मीच लई चोंबाळते ग माय. काय सांगू आणि किती सांगू शांताबाई, आमची बिसूनबाई तशीच आहे. तरी तुमची बरीच म्हणायची पण आमची लय गुणाची. संसारात तडजोड, संसारात तडजोड सांगते मी लाड लाड. अगं बाय असं कर, अगं बाय तसं कर, अगं बाय असं कर, अगं बाय तसं कर. माझ्याकडे बघून नाकाचा शेंडा उडविती आणि घरातल्या भांड्याला बदा बदा बडविती. आणि घरातल्या भांड्याला बदा बदा बडविती. फक्त धुणं तेवढं नियमानच होती, फक्त धुणं तेवढं नियमानच होती. आपल्याच साडीला आपुटवाडी लावती आणि बाकीची कापडं नुसती पाण्यातनं बुचकाळती. आणि बाकीची कापडं नुसती पाण्यातनं बुचकाळती. डझनानं साड्या आणि पैठणी जोड्या, डझनानं साड्या आणि पैठणी जोड्या. तरी बी म्हणती उघडी मी बाय, नेसायला मला साडीच नाही. काय सांगू आणि किती सांगू शांताबाई, आमची बिसूनबाई तशीच आहे. तरी तुमची बरीच म्हणायची पण आमची लय गुणाची. आता आता लाडी खासती, गुळमाड बोलाय जवळ बसती. आता आता लाडी खासती, गुळमाड बोलाय जवळ बसती. आणि मला म्हणती कशी, आत्याबाई तुम्ही आता निवांत बसा, आत्याबाई तुम्ही आता निवांत बसा. देऊ का करून गवतीच्या वायसा, देऊ का करून गवतीच्या वायसा. रातीचा गूज, रातीचा गूज आणि कानाला कान. 2च दिवसात घंटन छान. पाठवा की मुराळी रोज फोन लाविती, लगेच पिशवीत कापड भरती. माहेराला जाती काय, खुशाल राहती काय, तिच्या सवड्या आवडीनं नांदा येती काय. आणि आल्यावर गप कुठं बसती, आणि आल्यावर गप कुठं बसती. हात नाचवतच म्हणती, हात नाचवतच म्हणती. माझ्या आईनं ह्याव केलं, माझ्या आईनं त्याव केलं, माझ्या पप्पानं ह्याव केलं, माझ्या पप्पानं त्याव केलं. तुम्ही मला सोनं नाणं, माणिक मोती, रुपा पवळं काय घेताय का नाही, नाहीतर शाप बिंबाया नांदायचीच नाही. तरी तुमची बरीच म्हणायची पण आमची लय गुणाची. शाळा कॉलेजात काय शिकलंय कुणाला ठाव, शाळा कॉलेजात काय शिकलंय कुणाला ठाव. आडाबाहेर जाते तिने मलाच ठेवते ती नाव. रातंदिवस मोबाईल हुंगत बसती, रातंदिवस मोबाईल हुंगत बसती. थोडं काय झालं का माझ्या संग कुस्ती, थोडं काय झालं का माझ्या संग कुस्ती. मी म्हणती घर तिथं पर, मी म्हणती घर तिथं पर, तरी बी सुनाचा शेडावर. मी म्हणते असं नका तिचा शेडावर, एखादा रिप्या टिप्या हुस्तवर. खरंच शांताबाई आणि झालं तसंच. हळूहळू तिला दिवस गेलं. पहिल्या रट्ट्याला झाली की गलेक, पहिल्या रट्ट्याला झाली की गलेक. आणि कौतिकानं म्हणती कशी, आत्याबाई आत्याबाई घ्या की आता नातीचं पट्टा पट्टा मुक्कम. सोन्यासारखा संसार माझा जाग्यावालं पाय, सोन्यासारखा संसार माझा जाग्यावालं पाय. सासू मध्येच दिसते आता मला माझी माय, सासू मध्येच दिसते आता मला माझी माय. आमच्या महिला फक्त 3 जणांचं ऐकतात. ओहो, आमच्या महिला फक्त 3 जणांचं ऐकतात. एक म्हणजे टेलर, एक म्हणजे टेलर, 2 म्हणजे फोटोग्राफर, 2 म्हणजे फोटोग्राफर. तिसरं आणि महत्त्वाचं म्हणजे, तिसरं आणि महत्त्वाचं म्हणजे ब्युटी पार्लर वाली, ब्युटी पार्लर वाली. या 3 व्यक्तींचं सोडून आमच्या महिला कुणाच्या बापाचं सुद्धा ऐकत नाहीत, कुणाच्या बापाचं सुद्धा ऐकत नाहीत. एवढाच बोलते आणि इथंच थांबते. धन्यवाद.
हॅलो. होम मिनिस्टर म्हटलं की पहिला आदेश बांदेकरचं नाव सर्वांच्या लक्षात यायचं, परंतु आत्ता काय झालेलं आहे, होम मिनिस्टर म्हटलं की वहिनीसाहेब कुमार देवकाते आज महाराष्ट्रभर एवढे गाजलेले आहेत की कार्यक्रम कुठं बी असू द्या, कार्यक्रम घ्यायला कुणाला बोलवायचं म्हटलं की पहिलं नाव येतंय कुमार देवकात्यांचं. सर्व महिलांनी एकदा कुमार देवकाते यांसाठी जोरदार टाळ्या वाजवाव्यात. आणि आत्ताच आपल्या राजनंदिनीने जे काही आपली कॉमेडी केली, सगळ्या महिला एवढ्या प्रसन्न झालेल्या आहेत आणि तिचं सर्वांनी टाळ्यांच्या गजरात कौतुक करावं. आणि मी वहिनी साहेबांना आता आपले 2 शब्द आपलं मनोगत व्यक्त करावं असं सांग. परत एकदा नमस्कार तुम्हाला सगळ्या जणींना. आता सखी म्हणायचं की नंदा म्हणू, तुम्ही सांगा. ते म्हणते सखी, नंदा नको ना हे सगळं ऐकल्यावर. इथं उपस्थित असलेले सगळेच मान्यवर स्टेजवरचे, आमच्या ताई, भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या पदाधिकारी, तुमची सगळी टीम, एकदा सगळ्याजणी उभ्या राहा. ह्यांच्यासाठी जोरदार टाळ्या, ताई आणि टीम. टाळ्या जरा जोरात झाल्या पाहिजेत. ह्यांच्यासाठी जोरदार टाळ्या ह्यासाठी वाजवायला सांगितल्या तुम्हाला, कारण ह्यांच्याशिवाय हा कार्यक्रम पार पाडणं शक्य नव्हतं. रेश्माताईंनी माझा फॉलोअप एवढा ठेवला, मी बाहेरगावी होते, त्यानंतर पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या गडबडीमध्ये होते, पण त्यांचा आग्रह होता, हट्ट होता की तुम्ही जेव्हा याल त्याच वेळेला आपण हा कार्यक्रम करू. आणि त्यामुळे तुमचा 8 मार्चचा कार्यक्रम खरं तर माझ्यामुळे डिले झालेला आहे. त्यात ताईंचा काहीही दोष नाही, ह्या टीमचा काहीही दोष नाही, पण तरीसुद्धा ह्यांच्या सगळ्या जणींसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. खूप खूप ह्यांच्या सगळ्यांच्या वतीनं तुमचे खूप खूप आभार आणि तुमच्या सगळ्या जणींना माझ्याकडून पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. बस. त्याचबरोबर स्टेजवर उपस्थित असलेल्या माझ्या मोठ्या जाऊबाई मनीषा नाईक निंबाळकर, त्याचबरोबर इथं उपस्थित असलेले सगळेच मान्यवर, माझ्या सखी, कारण का तुम्ही सांगताय की आता नंदा म्हणायचं नाही, त्याच्यामुळे माझ्या सगळ्या सखी, ज्येष्ठ, लहान, तरुणी, त्याचबरोबर ज्यांचे ज्यांचे सत्कार आज झालेले आहेत त्यांना खूप खूप अभिनंदन, त्यांनाही पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. मला ताईंनी ऑलरेडी सांगितलेलं आहे की 2च शब्दामध्ये बोलायचं आहे, त्यामुळे फार काही तुमचा वेळ घेणार नाही, बराच वेळ गेलेला आहे. पण एक जरूर प्रश्न मला विचारायचा आहे. इकडे या ताई, दीदी ये. काय नाव ताई म्हटली? राजनंदिनी विठ्ठल पडर. राजनंदिनी. आता ही जी तुमची छानशी कविता तुम्ही एवढी मोठी म्हणून दाखवली, ही कविता तयार कोणी केली? शिवाजी बंडगर म्हणून कवी आहेत त्यांची. बरं. आणि ह्याची तयारी कोणी करून घेतली, आजीनी की आईनी? खरं सांगायचं. आजीने पण नाही, आईने पण नाही, पप्पांनी. वहिनीसाहेब शेजारी शूट करतायत, तिचे पप्पा इथे शूट करतायत बघा. खरं सांगायचं म्हटलं ना तर मी हा प्रश्न ताईला ह्यासाठी विचारला होता की आजी सांगितली असती तर साडी घेतली आजीला दिली असती, आई सांगितली असती तर आईला दिली असती, पण आता माझा प्रॉब्लेम असा झालाय की मी पप्पांसाठी काहीच आणलेलं नाहीये. मग आता काय करायचं? सन्मान करूयात, विठ्ठल पदर सरांचा सन्मान करूयात आपण. बरं, या जरा स्टेजवर या आपण. या सर. विठ्ठल सर प्लीज. विठ्ठल सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवूयात. वणीसाहेब, आज आवर्जून तुम्हाला सांगावं असं वाटतं, ते प्राथमिक शिक्षक आहेत, मात्र अतिशय उत्कृष्ट वक्ते आहेत, लेखक आहेत, सामाजिक जाण असणारे एक अतिशय सुंदर व्यक्तिमत्व आहे. एकदा जोरदार टाळ्या वाजवूयात पडर सरांसाठी. विठ्ठल पडर सर यांचा या ठिकाणी सन्मान होतोय वहिनी साहेबांच्या हस्ते. लेकीमुळे बापाचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. पण कसं आहे की अजून एक सन्मान मला करायचा आहे, तो म्हणजे असा आहे की आज त्यांचा मान आहे आणि त्यांनाही घरी गेल्यानंतर त्यांचाही मान सन्मान व्हावा, ह्याच्यासाठी मी त्यांनाच अशी विनंती करते की ह्यातली आवडेल
त्या रंगाची साडी तुम्ही तुमच्या पत्नीसाठी घेऊन जा. हा प्रश्न जरा कठीण टाकलाय, कारण सर कोकणात सर्व्हिसला असतात, मॅडम घरी असतात. आता आवड नेली घरी, तर घरी माझा हा कलरच आवडीचा नाही म्हटलं तर सर अडचणीत येऊ शकतात. काय म्हणता? तिच्या आवडीची घ्या हो. बरं, आपण त्यांच्या लेकीच्या आवडीची साडी घेऊया. या, ह्यातली जी आवडेल ती घ्या. लेकीला आईचा कलर आवडीचा माहिती असतो. क्या बात, एकदा जोरदार टाळ्या. जिथे जिथे महिला